आणि चक्रवर्ती आहे असा असला तरी त्याची पाय माझी चित्ते, माझं ती श्रद्धा साडे मी त्याची पावलं आणि माझ्या चित्तात धारण करतो. हे त्यांचं विशेष आणि श्रेष्ठत्व. दुसऱ्या चरणामध्ये त्यांच्या नामामध्ये काय ताकद हे दाखवलेलं. वाचे वदता शिवनाम काय होते त्यांनी तयानुबाधी क्रोधका. तिसऱ्या अभंगामध्ये त्याला नुसतं पाहिलं म्हणजे पाहणं म्हणजे दर्शनाचा अर्थ होतो नाही का. पाहिलं तर 4 पुरुषार्थाची प्राप्त होती. धर्म अर्थ काम मोक्ष. शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयानवादी क्रोधका. आणि शेवटला एकनाथ महाराज सांगतात एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेद. एवढी ताकद आहे हो की काळाची सुद्धा भीती आपल्या पाठीमागून नष्ट करण्याची ताकद त्यांच्यात आहे. अशा प्रकारचे असणार आहे. महाराज म्हणतात वाचे वदता शिवनाम तयानवादी क्रोधका. सरळ सरळ अशा प्रकारचा अर्थ तुमच्या समोर ठेवला. आता कीर्तन हेच आहे आणि झालं म्हणलं तरी हरकत नाही. ते म्हणून जावा का उठून तसं नाही शब्दार्थाने झालं या ठिकाणी. थोडं आपल्या टायमापर्यंत या ठिकाणी आणि त्याचं विश्लेषण पाहू आणि शेवीला पूर्ण विराम देऊ. विठाला ज्यांनी हा अभंग तयार केलेला असे एकनाथ महाराज त्यांची ताकद बरं का. काळाला सुद्धा मागे पाठवलं. त्यानं त्याचं दिग्दर्शन थोडं करतो तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी. एकनाथ महाराजांनी आपला देह ठेवायचा समाज ठरवलं. कारण शहाणी माणसं जन्माला अवताराला येतात आले तर जास्त दिवस राहत नाही पण काम मात्र चांगलं करतात आणि लवकर निघून जातात. विठाला हे आपल्याला अजून सुद्धा कळालेलं नाही. बघा ना महात्म्यांची माऊली अवघ्या 22 वर्षामध्ये आणखी त्यांनी समाधी घेतली. तुकोबाराज 45 वर्षामध्ये आणि आपला वैकुंठ गमन केलं. थोडे दिवस राहतात जास्त नाही. आपल्याला किती दिवस राहावं हेच कळत नाही या ठिकाणी. बरं राह ना का तू राहून करतो का हे बी निश्चित नाही. विठाला एकनाथ महाराज थोडे दिवस राहिले. जगाकरता श्रेष्ठ मोठ्या अशा प्रकारची कामं केली त्यांनी नाही का. एकनाथची गाथा लिहिला. रामायणावरती आणखी टीका केली त्या ठिकाणी नाही का. हो भागवताच्या 11व्या स्कंदावरती त्या ठिकाणी आणखी विश्लेषण केलं. त्याला एकनाथी भागवत म्हणतात. सामान्य आपल्याकरता हरिपाठ लिहिला त्यांनी या ठिकाणी. रुक्मिणी स्वयंवर लिहिलं हे आपल्याकरता आहे आपल्या फायद्याचं आहे. आपण जरी याच्याकडे पाहत नसू आणि जरी आपण याचा उपभोग घेत नसू तरी पण त्यांनी मात्र हे आपल्याकरता करून ठेवलंय. विडाला ठरवलं त्यांनी आपलं काम झालं. या जगात राहायचं नको. देह ठेवला एक त्या ठिकाणी. अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रा रस्त्याने चालत असताना एका बाईची मुलगी वाट लावायची. नवीन लग्न झालेलं होतं हो आणि पहिल्यांदाच आणखी ती सासरी वाट लावायची होती. ते तिकडून आले आणि यांची यात्रा तिकडून चालली. तिने पाहिलं ते म्हणजे अग याला आज मारायला टाइम होता का ग. माझं लेकरू आज वाट लावायचंय आणि हे काय असं आपशकून आणखीन या ठिकाणी आला. काय ताकद. एकनाथ महाराज उठून बसले त्या ह्याच्यावरती टाक्यावरती. म्हणले बाई तुझ्या पोरीला आज वाट लाव मी केव्हा बी जाईन या खंदीशी. काय ताकद आहे. विठाला परत काही दिवसांनी देह ठेवला. मग ते आता ब्राह्मण लोक खांदे करीते आणि भावकीचं कुठं हेच असतं त्या ठिकाणी. ते म्हणले काही का व्हाय ना पण आखरी याला आपल्याच खांद्यावर जावं लागलं का नाही. उचलून घेतलं होतं यांनी. तिथे उठून बसले. म्हणले खाली टाका खाली टाका आणि तुम्ही हा बाजूला मग आपला जसं जायचं तसं जाईल कसं रे. विठाला शेवटी तिसऱ्या वेळेस ताट पकवाज दिंडी वाजत 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 ते खालच्या त्या आणखी नाही का गळीला खालचं मंदिर नाही का तिकडून हो आणि त्या गंगेमध्ये सगळ्यांचा निरोप घेऊन गंगेमध्ये शिरले आणि तिथं आपला देह अर्पण केला. याला म्हणायचं साधू. विठाला विठाला
म्हणतात शिवभोळा चक्रवर्ती. बघा आता गंमत आहे, थोडा विचार का. भोळा आहे, भोळा भोळा आहे, पण भोळा असून चक्रवर्ती. हो, आणि सगळ्या जगावरती ज्याची सत्ता आहे असा. आता भोळा माणूस चक्रवर्ती होऊ शकतो का? एकदम भोळा आहे नाही का, आणि तो झाला जिल्हाधिकारी अमुक तमुक, होऊ शकत नाही ना. भोळ्याला कोण मानते? भोळा ते भोळा बोल सजव, याचं काय करायचं. पण लोकांची वृत्ती अशी आहे, जो सत्य वागेल, जो खरं बोलेल, जो खोटं बोलणारा नाही आहे नाही का, असा त्याला म्हणते भोळा आहे, खरं बोलून जातोय. अशी सध्याच्या जगाची आणखी रीती या ठिकाणी नाही का. हो, पण भोळा म्हणजे काय अजून याचा अर्थच कळालेला नाही. विठाला विठाला. आता भोळ्याचे अनेक प्रकार आहेत नाही का. चला इतकं नको सांगायला, कारण एक तर 3 वर्ष झाले कीर्तनच नव्हतं मला. आता कवा सांगण्याचा काही नियमच नाही. असं नाही होऊ शकणार नाही. आपल्या वेळेच्या आतच घेऊ आपण या ठिकाणी. भोळा भोळा एकदम भोळा माणूस म्हणजे काय. भोळा, भोळ्याची व्याख्या किती देते या ठिकाणी. भोळा हा कोणत्याच पदार्थ नसतो तो पदावरती त्या ठिकाणी नाही का. त्याला लोक कसं भोळ समजते. भोळ खरं बोललं, खरं वागलं अशा म्हणते भोळा आहे. भोळा आलं तुमच्या लक्षात या ठिकाणी. असा भोळा त्या ठिकाणी. बरं, भोळा तरी कशावरून म्हणते, त्याचे बी कारण आहेत काय. या बाबांना कुणी काही मागितलं की नाही म्हणायचंच नाही. नवीन घर बांधलं महाराज, नवीन असा बंगला बांधला मोठा. हे लंकेचा बंगला यांचा होता, रावणाचा नाही पाहिलं. आणि त्याची वास्तू शांती करायला ब्राह्मण कोण, रावण, त्याला बोलवलं त्या ठिकाणी. आणि सगळं ते वास्तुशांती वगैरे सगळी झाली. पार्वती आई साहेब त्या ठिकाणी पूजेला बसले होते. हा, आणि महादेव म्हटले मागा काय पाहिजे तुम्हाला दक्षिणा. हे बोलून चालून तर रावण ते मला देवा दुसरं काही नको, हा बंगलाच मला देऊन टाका. मला आता सांगा, नवीन बांधलेला बंगला जेव देतोय त्याला भोळ म्हणायला काय हरकत आहे. परत आई साहेब म्हणलं देवा हे असं कसं, नवीनच बांधला ते मला जाऊ दे आपण दुसरा. ते म्हणजे आता अशा बंगल्यात जायचं, तो बंगला आपल्याला कुणीच मागणार नाही आणि तिथं कोणी येणारही नाही. विठाला विठाला चल म्हणलं आपल्या बंगल्यात. आणि पार्वतीला कुठं नेलं? नव्या बंगल्यात. नाही माहित का तुम्हाला? होईन आपल्याला माहित नंतर नंतर. आपली जागा तिथं. यांचा बंगला मसन वाट्यात. पार्वती आई साहेब म्हणलं इथं सोबती नाही, कोण नाही. म्हणजे सोबती नाही, बघ मला सोबती दाखवतो. हो, पार्वती सोबती कसं नाही कुणी. आता मसन वाटत असते एका चढे हाडोळा काय भूत काय रानगी काय त्या ठिकाणी. ते म्हणले सगळे आपले सोबते. आता हा बंगला मागायला कोणी का पाहिजे तुम्हाला? याला कोण मागायला येणार? ते आणि खरं बरं का, ज्याला घर चालवायचं त्याने असं वागावं लागतं की त्या घरातल्या कोणत्याच माणसाला आपल्याबद्दल काही वाटू नये. विडाला भोळे होते
दरारा काय होता त्यांचा ऐका ना, तुम्हाला एक सांगतो मी. महादेव